हरिओम. तर आजचा विषय जो आहे, बऱ्याच महिन्यानंतर आज मी व्हिडिओ करतो आहे. तर विषय असा आहे की आयुष्यामध्ये कोणतंही यश, सक्सेस, अभ्यासात असू दे, बिझनेसमध्ये असू दे, पैसे कमवण्यामध्ये असू दे किंवा शरीर कमवण्यामध्ये असू दे, हे फक्त दोन गोष्टींवर अवलंबून आहे, ज्याची चर्चा फार कमी किंवा होतच नाही. त्या दोन गोष्टी कोणत्या, ह्यावर मी आज चर्चा करणार आहे. पहिली सगळ्यात मोठी गोष्ट कोणत्याही आजारासाठी किंवा कोणत्याही सक्सेस न मिळण्यासाठी, फेल्युअरसाठी असते, ती म्हणजे एखाद्याचं पोट साफ न होणे. कोणत्याही आजाराची सुरुवात, इवन कॅन्सरची सुरुवातसुद्धा पोट साफ न झाल्यामुळेच होते. आणि दुसरी त्यानंतरची गोष्ट आहे की शांत झोप न लागल्यामुळे. प्रत्येकाने 6 ते 8 तास झोपायला पाहिजे प्रॉपर. आणि ती झोप का नाही होत? कारण शेवटी त्याचा संबंध तुमच्या पोटाशीच येतो. तर मी ह्याच विषयावर आत्ता बोलणार आहे. जे लोक नवीन आहे त्या चॅनलवर, त्यांना मी सांगू इच्छितो की आमच्या चॅनलवर जगात कोणत्याही युनिव्हर्सिटीमध्ये न शिकवलं जाणारं नॉलेज मी द्यायचा प्रयत्न करतो. एक व्हिडिओ बनवण्यासाठी मी काही लाखो रुपयाचे कोर्स करतो. अशी हजारो पुस्तकं मी वाचतो. गट अँड माइंड कनेक्शन, तुमचं पोट तुमच्या हातात, वगैरे वगैरे. काही पुस्तकं वाचायची बाकी पण आहेत. तर चॅनल हजारो लोक बघतात पण सबस्क्राईब कमी करतात. त्यामुळे मला दुःख होतं की आपण एवढी मेहनत घेतली, एवढे पैसे खर्च केले आणि हे 200च माणसं सबस्क्राईब करतात आणि 5000 बघतात आहे, 10,000 बघतात आहे. बघणाऱ्यांना ते एक बटन दाबायला काय होतं? एनिवे, तो तुमचा विषय. तर आपण विषयाला सुरुवात करूया की आपलं सगळं जे गणित आहे, कोणताही आजार, कोणतंही दुखणं, कोणतंही अपयश, हे फक्त पोट साफ न होणे ह्यावर अवलंबून आहे असं मला वाटतं. आपल्याकडे 3 ब्रेन आहेत. एक इकडे माइंड, दुसरं गट म्हणजे पोट हे आपले ब्रेन आहे, सेकंड ब्रेन, आणि थर्ड आपलं हार्ट आहे, हार्ट. तर ह्या 3 ब्रेनची आपण काळजी घ्यायला पाहिजे. तर आपला मेन काय प्रॉब्लेम होतो, जर आपलं पोट शांत असेल, स्वच्छ असेल, तर ते हॅपी हॉर्मोन्स, त्याला आपण म्हणतो इंग्लिशमध्ये, त्याला म्हणतात सेरोटोनिन, हे केमिकल रिलीज होतं बॉडीमध्ये. आणि पोट सांगतं बुद्धीला, माइंडला की एकदम खुश आहे मी, क्या मजा आ गया, आज का दिन बहुत बढ़िया आहे. आणि मग त्या हिशोबाने तुमची बॉडी काम करते आणि तुम्ही सुखी राहता. तो दिवस चांगला राहतो, तुमचं कामामध्ये तुम्ही यशस्वी होतात. तर पहिला पॉईंट आहे की माइंडफुल ईटिंग. म्हणजे काय होतं की माइंडफुल ईटिंग म्हणजे काय, की मी जेवायला बसलो तर माझ्यासमोर टी व्ही नाही पाहिजे, मोबाईल नाही पाहिजे. मग किती खाल्लं, काय खाल्लं हे मला कळलं पाहिजे. ह्याला म्हणतात माइंडफुल ईटिंग. दुसरं, घड्याळाकडे बघणार, 1 वाजलं म्हणून जेवायला बसा, रात्री 9 वाजले म्हणून जेवायला बसा, सकाळी ब्रेकफास्ट वेळ झालं जेवायला बसा. हे चुकीचं आहे. ब्रेकफास्ट हा प्रकार आपल्याला ब्रिटिशांनी जबरदस्ती दिलेला आहे आणि त्याची गरज नाही आपल्याला. 2च वेळा जेवायचं, 2च वेळा टॉयलेटला जायचं, विषय संपला. तर दुसरं काय की आपण घड्याळाकडे बघून जेवतो, हे चुकीचं आहे. आपल्या बॉडीचं घड्याळ जे आहे ते आपल्याला भूक लागली हे आपल्याला कळतं की भूक लागली आहे. त्या क्षणी तुम्ही जे खाल ते तुम्हाला पचणार. आणि तुम्ही फक्त 1 वाजलं म्हणून जेवायला बसलं, आईने हाक मारली म्हणून जेवायला बसलं, असं करायचं नाही. जर बॉडीने मागितलं तरच द्यायचं. आणि तुम्ही न मागता बॉडीने तुम्ही वरून टाकलं तर आतमध्ये पाचक रस निर्माण नाही होणार आणि ते खाल्लेलं सगळं फॅटमध्ये कन्वर्ट होणार. मग तुमचं पोटच बाहेर येईल, मांड्याच फुगतील आणि काय नाही काय, म्हणजे तुम्ही ओव्हरवेट व्हाल, ओबेसिटी. तर पहिली गोष्ट, 1 तास भूक नको लागू दे, 1 दिवस नको लागू दे, 2 दिवस नको दे. भूक नाही लागली तर नाही खायचं, कारण बॉडीने मागितलं नाही आणि मी देणार नाही, हे पहिलं वाक्य तुम्ही डोक्यात फिट करा. दुसरं, आता कधी खायचं ठरलं, आता काय खायचं. माझ्या मते की आपले दात स्ट्रेट आहेत, आपल्या दाताला सुळे नाही आहेत वाघासारखे, त्यामुळे आपण बनलो आहे व्हेज खाण्यासाठी, ना की नॉनव्हेज खाण्यासाठी. एक मजा म्हणून संडेला खा आणि सोमवारी उपवास नक्की करा. आणि कारण नॉनव्हेज पचायला कदाचित 24 तास लागू शकतात, एखाद्या माणसाला 28 तास लागू शकतात. तर आपल्या ताकदीवर आहे. पण नॉनव्हेज आपल्याकडे नाही असं मला वाटतं, बाकी तुमचा कॉल आहे. आणि आपलं जेवण काय, जे चावल्यानंतर त्यातून पाणी बाहेर पडतं. तुम्ही काकडी चावली, तुम्ही ॲपल चावलं, तुम्ही टॅमॅटो चावला, अल्कलाईन वॉटर आपल्या तोंडात आलं, ते अन्न आपलं आहे. म्हणजे सगळ्या प्रकारची फळं,
कलिंगड, आंबा बिंबा काही म्हणा, हे आपलं अन्न आहे. काकडी, ब्रोकोली, सलाड हे आपलं अन्न आहे. पालेभाज्या आपलं अन्न आहे. ड्रायफ्रूट, त्यातून आपल्याला तेल मिळतं, बदाम म्हणा, अक्रोड म्हणा, काही, ते आपलं अन्न आहे. त्यानंतर स्प्राउट्स म्हणजे मोड आलेले कडधान्य, हे आपलं अन्न आहे. ह्याशिवाय आपलं अन्न नाही आहे. आपलं अन्न हे मार्केटमध्ये रेडी ठेवलेली पाकिटं नाही आहेत, त्यातून पाणी निघत नाही चावताना. त्यात जीवच नाही तर तुम्हाला काय जीव देणार तो? त्यात जीव पाहिजे ना. आता एखाद्या कडधान्याला मोड आलं तर त्याला जीव आला ना. त्याला तुम्ही बदाम रात्री भिजवून ठेवलं तर त्यात जीव आला ना. तर ज्याच्यात जीव आहे तो आपल्याला जीवदान देईन ना. ज्याच्यात जीवच नाही, तुम्ही बिस्किटचं पाकिट तोडलं खाल्लं, काय काय त्यातून मिळणार आहे? काहीच नाही. आणि तुम्ही समजा बिस्किट खाल्लं, ब्रेड खाल्लं, काही खाल्लं, मैदा खाल्ला, समोसा खाल्ला, तो तोंडाला चिकटतो की नाही लगेच. तुम्ही एक वेळ ब्रश करून साफ करा, पण आतमध्ये आतड्यात गेल्यानंतर त्या मैद्याला कोण साफ करणार? तुम्ही 6 महिन्यापूर्वी खाल्लेला समोसा, गेल्या वर्षी खाल्लेला समोसा कदाचित आजही तुमच्या पोटात आतड्यामध्ये चिकटलेला असू शकतो, कारण ते आपलं अन्न नाहीच आहे. मैदा म्हणजे सगळ्यात डेंजर. बिस्किट, ब्रेड, बाबा पास्ता आणि काय समोसा, हे कित्येक आपल्याला वाटलं आपण सकाळी टॉयलेटला गेलो म्हणजे काल खाल्लेलं बाहेर पडलं. अजिबात नाही. 100% अजिबात पोट साफ होत नाही. सॉरी. तर समोसा हा गेल्या महिन्यातला असू शकतो, गेल्या वर्षातला पण तुमच्या पोटात चिकटलेला असू शकतो. तुमच्या डॉक्टरला विचारा. त्यामुळे आतड्यामधला जो मार्ग आहे पुढे जायचा, तो आपण म्हणून ना ब्लॉकेज झालं म्हणजे काहीतरी चिकटलं आहे ना. आतड्यांना काय चिकटलेलं आहे. तुमचं बिस्किट चिकटलं आहे, तुमचा समोस्याचं कवर चिकटलेलं आहे, ब्रेड चिकटलेलं आहे. तर त्यामुळे त्याचं अंतर कमी होतं आणि मग ते अजून हृदयाला प्रेशर द्यावं लागतं रक्त पास करायला, आणि मग ब्लड प्रेशर, हे ते सगळ्या रोगांचं कारण एकच आहे यार, पोट साफ नाही. माझं तसंच मत आहे. तर मी एक बघतो आहे, भारतीय बैठकीनुसार आपण जर खाली बसून जेवलो ना, सगळ्यात बेस्ट. प्रॉपर आपल्याला ताण मिळतो आपल्या आतड्यांना. बरोबर पाटावर बसायचं. जेवण सुरू करण्यापूर्वी मी म्हणतो 4 चमचे तूप प्या. घरगुती गाईचं गावठी गाईचं तूप प्या. त्यामुळे काय होईल की आधीच सगळं ऑइलिंग होईल. त्यामुळे तुम्ही चुकून काय चुकीचं पण खाल्लं तर ते चिकटणार नाही, ते पुढे सरकेल. आणि मॅक्झिमम फायबर फूड घ्या. फायबर फूड म्हणजे काय? काकडी खा, पालेभाज्या घ्या. हे झालं फायबर म्हणजे काय? फायबरचं काम काय की इट्स वन ऑफ द व्हेरी इम्पॉर्टंट विटामिन, आणि ते आपल्या शरीरामध्ये ते आतड्यामध्ये बरोबर फिरवून त्यातलं ज्यूस काढून अन्नातून त्याला पुढे ढकलतं आणि आपलं पोट साफ होतं. मग फायबर आपल्याला जवळजवळ 20 ते 30 ग्रॅम 40 ग्रॅम कोणाला रोजचं लागतं. तर हे फायबर पटकन कसं मिळवायचं ह्याची मी एक आयडिया सांगतो. आपण काय करायचं, एक प्रकार आहे चिया सीड्स, किंवा त्याला म्हणा तुम्ही सब्जा मराठीमध्ये. सब्जा आणि चिया सीड थोडं वेगळं आहे. म्हणजे सब्जा काळा असतो आणि चिया सीड्स हे चॉकलेटी ब्राऊन असतात, त्यात थोडे व्हाईट दाणे पण असतात. चिया सीड्स पटकन पाण्यात विरघळत नाही आणि सब्जा पटकन विरघळतो. तर तुमच्याकडे अवेलेबल असेल तर चांगली गोष्ट आहे. जेवणापूर्वी अर्धा तास सब्जा टाकून ठेवा पाण्यात, तो फुगेल. म्हणजे एक सब्जा दाणा ना 12 पट मोठा होतो, असा गोल होतो त्याचा मोठा. तर 1 ते 2 चमचे प्रत्येकाने रोज घ्यायलाच पाहिजे असं म्हणणं आहे माझं. कारण तुमची फायबरची 50% रिक्वायरमेंट तर तिकडेच पूर्ण झाली. त्याशिवाय कॅल्शियम आहे, म्हातारपणापर्यंत हाडं मजबूत, त्यामध्ये मॅग्नेशियम आहे, बरंच काय आहे. आणि त्यात तेल नाही, हे नाही, ते नाही, त्यामुळे एकदम हेल्दी. 2 चमचे फक्त मी सांगतो चिया सीड्स घ्या किंवा सब्जा घ्या. चिया सीड्सला वितळायला म्हणजे फुगायला थोडा वेळ लागेल, टिबल वेळ लागेल. ह्याला जर 15-20 मिनिट अर्धा तास लागत असेल तर त्याला 1.5 तास लागेल. त्या हिशोबाने तुम्ही बघा. पण जेवणापूर्वी जर तुम्ही चिया सीड्स खाल्ल्या तर तुम्ही अर्धं फायबर खाल्लं दिवसभर, तुमचं पोट गॅरंटेड सकाळी साफ होणार, मी सांगतो. आणि मी इंजिनियर आहे, पण माझा अभ्यास तसा झालेला आहे. तुम्ही तुमच्या डॉक्टर्सची सल्ला घेतल्याशिवाय काहीच करू नका. पण मी सांगतो ते ऐकून घ्या आणि मग डॉक्टरला विचारा आणि मग तुम्ही ठरवा काय करायचं आहे. मी सांगितलं म्हणून नाही, किंवा माझ्या चॅनलला तुम्ही त्यासाठी ब्लेम नका करू. तर चिया सीड्स काय करतं, आतमध्ये गेलं परत फुगतं, किंवा फुगलेलं आहे चला, तर आपल्याला भूक कमी लागते, आपण कमी खातो. हे वेट लॉसवाल्यांसाठी तर एकदम अमृत, म्हणजे एकदम गोल्डन सोल्युशन मी दिलं आहे की दिवसभरात 2 चमचे चिया सीड्स पाण्यामध्ये टाकून जेवणापूर्वी खा. मग तुम्ही बघा तुमचं जेवण किती कमी होतं पुढचं.
आणि कमी झाल्यामुळे काय प्रॉब्लेम नाही, कारण तुम्ही हेल्दीएस्ट चांगले विटॅमिन्स घेतलेले आहेत. तर चिया सीड्स हा एक खतरनाक सोल्युशन आहे वेट लॉससाठी आणि ओव्हरऑल आपल्या हेल्थसाठी, कारण आपलं पोट साफ करायचं काम चिया सीड्स करणार आहे. 50% फायबरची रिक्वायरमेंट तुमची अशीच पूर्ण झाली 2 चमच्यामध्ये. तर हे करून बघा. पोट साफ होणं अत्यावश्यक आहे. त्याशिवाय चांगली झोप येणार नाही, त्याशिवाय चांगले विचार येणार नाही, चांगले विचार नाहीत तर चांगले आचार होणार नाही आणि जीवन खराब होणार. त्यानंतर आपण जे खातो त्यातून आपल्याला एनर्जी मिळाली पाहिजे. म्हणजे आपण समजा काकडी खाल्ली तर आपल्याला त्यातून एनर्जी मिळणार. आपण समजा चिकन खाल्लं तर ते पचवायला आपल्याला एनर्जी द्यावी लागणार. एनर्जी इन और एनर्जी आउट हे तुम्ही ठरवा. खाण्यापूर्वी ठरवा की हे खाल्ल्याने मला ताकद मिळणार आहे, एनर्जी मिळणार आहे, की हेच पचवायला मला एनर्जी द्यावी लागणार आहे. मी बर्गर खाल्ला आहे, मी समोसा खाल्ला आहे, मी चिकन खाल्लं आहे, मटण खाल्लं आहे. तर हे तुम्ही ठरवा की आपल्याला ह्या खाण्यातून एनर्जी मिळाली का एनर्जी गेली. दुसरी गोष्ट, एनर्जी फक्त जेवणाने मिळत नाही, एनर्जी मिळते झोपल्याने. झोपेमध्ये माणूस बॉडी रिपेअर करत असतो. माणूस नाही करत, म्हणजे प्रकृती करत असते, आपलं लिव्हर काम करत असतं. तुम्ही जर संध्याकाळी 7 नंतर जेवलात, सगळ्यात मोठा प्रॉब्लेम. आपल्याला जेवण पचवायला काय लागतं? अग्नी. अग्नी कुठून मिळणार? सूर्यापासून. सूर्यामुळे अग्नी मिळणार, अग्नीमुळे जठराग्नी आपला तेज होणार आणि आपल्याला आपलं जेवण पचलं. आपण सूर्यास्तानंतर जेवलो 7 वाजल्यानंतर. सूर्यच नाही, अग्नीच नाही, पचवणार कोण? फॅट. झालं फॅट तयार. आता रात्री लिव्हरला माहिती आहे की आपल्याला साफसफाईचं काम करायचं आहे, पण ह्याने तर जेवून घेतलं. आता पचवायला तर आपल्याकडे लाईट नाही आहे, तर तो ढकलणार त्याला फॅटकडे आणि तुम्ही जाडे होणार. आणि झोप पण तेवढी नीट डीप नाही होणार जेवढी उपाशीपोटी. उपाशीपोटी झोपून तर बघा काय मजा येते, काय झोप लागते, जबरदस्त. कोणतंही रेचक पेचक जे म्हणतात ना आपण, एरंडेल घ्या आणि कायमचूर्ण घ्या, हे माझ्या मते एरंडेल ठीक आहे 6 महिन्यातून एकदा, ते पण 20 ग्रॅम, 20 ml, 30 ml. त्याचा पण तुम्ही अभ्यास करा, डॉक्टरला विचारल्याशिवाय करू नका. बाकी रोजचं तुमचं त्रिफळा चूर्ण वगैरे काही घ्यायची गरज नाही. कधीतरी घेतलं तर ठीक आहे, जसं कधीतरी नॉनव्हेज खाल्लं तर ठीक आहे. त्या दिवशी आपण बॉडीवर अत्याचार केला पण आपले मन तर शांत झालं, ठीक आहे. आपण मन शांत करणं पण आवश्यक आहे कधी कधी. त्यानंतर आपण जेवणाचा क्रम आहे ना तो चुकीचा करतो. म्हणजे काय खाल्ल्यानंतर काय खायचं. माझ्यामध्ये सकाळी सुरुवात ही लिंबू पाण्याने झाली पाहिजे, त्यामध्ये थोडंसं हळद पण पाहिजे, मध असेल तर ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला एखादा काढा घ्यायचा असेल तर काढा घ्या, जसं मी करोनापूर्वीपासून घेतो, तो मी तुम्हाला एकदा पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेनच. त्यानंतर तुम्ही ब्रेकफास्ट नाही करायचा. तुम्हाला जर भूक लागली तर फळं खायची, सीजनल फळं. म्हणजे उन्हाळ्यात कलिंगडच काय येतो, निसर्गाने काय ते त्यात पाणी टाकले, त्याप्रमाणे अल्कलाईन वॉटर. तुम्ही तुमच्या वजनात, तुमचं वजन समजा 80 किलो आहे तर कमीत कमी 800 ग्रॅम तुम्ही फळं खाल्ली पाहिजे. हे आपलं मेन अन्न आहे. फळाच्या आधी तुम्ही कोणतंही दुसरं जेवण नाही घ्यायचं. फळं खाल्ल्यानंतर 20 मिनटं कमीत कमी होऊन द्यायची. त्यानंतर तुम्ही काकडी वगैरे सलाड खायचं. सलाड खाताना तुम्ही सलाडवर तुम्ही जे भिजवलेले सब्जा आहे ना ते टाकलं तरी चालेल, थोडं ऑलिव्ह ऑइल किंवा तूप टाकलं तरी चालेल, बेस्ट. आणि तुम्ही सलाड खायचा. ब्रोकोली असेल तर बेस्ट. त्यानंतर तुम्ही शिजवलेलं अन्न खाऊ शकता. माझ्या मते 80% तुमचं खाणं हे देवाने दिलेलं नॅचरल पाहिजे, ज्याला कधी आग लागली नाही, त्याला कोणी फ्राय केलं नाही. तुमच्याकडे ॲपल आहे तर तुम्ही कधी त्याला कुकरमध्ये टाकणार आहे काय? तुम्हाला तुमच्याकडे केळं आहे काय, तुम्ही त्याला फ्राय करणार आहे का? नाही ना. जे देवाने दिलं तसं खायचं. 80% खाऊन बघा कशी झोप लागते, कसं पोट साफ होतं, कसं मेंदू साफ होतो, कसे विचार साफ होतात, कसं यश मिळतं तुम्हाला. तुम्ही मला सांगाल की गोल्डन रूल दिला, पोट साफ, सगळं साफ, सगळे प्रॉब्लेम साफ. 80% जेवण हे नॅचरल पाहिजे, जसं आहे तसं. काकडी उचलली खाल्ली, ॲपल उचललं खाल्लं, कच्चं. त्यानंतर अजून मला सांगायचं होतं, म्हणजे फळं काय करतं, झाडू मारायचं काम करतं. त्यानंतर सलाड खाल्लं तर ते पोछा मारायचं काम करतं आणि आपलं फ्लॅट चकाचक. एनिवे, त्यानंतर 2दाच जेवा आणि 2दा टॉयलेटला जावा. यू आर द फिटेस्ट पर्सन. त्यानंतर एक हिंदीमध्ये म्हटलं जातं
पैरों को रखो गरम, पेट को रखो नरम, और दिमाग को रखो ठंडा, और डॉक्टर को मारो दंडा. ह्याचा अर्थ काय? पैरों को रखो गरम म्हणजे तुम्ही दिवसाला 10,000 स्टेप चाललं पाहिजे, 10,000 स्टेप. त्यामुळे काय रक्ताभिसरण चांगलं होतं, झोप चांगली लागते. आणि शक्यतो चप्पल न घालता मातीवर, गार्डनमध्ये, समुद्रकिनारी, डोंगरामध्ये पाय जमिनीला टच पाहिजे, म्हणजे अर्थिंग होतं, प्रॉपर मॅग्नेटिक इफेक्ट आपल्याला मिळतो आणि झोप चांगली लागते, कारण रक्ताभिसरण चांगलं झालं असतं. आणि आठवड्यातून 2दा उपवास केलं सगळ्यात उत्तम. रविवारी काहीतरी मच्छी मटण खाल्लेलं असतं, किंवा संडे म्हणून काहीतरी स्पेशल जास्त खाल्लेलं असतं. सोमवारी उपवास करा ना, ते बॉडीला कमीत कमी त्याला पचव तर द्या, म्हणजे तुमचं वेट तर नाही वाढणार. आणि अजून काय पॉईंट राहिला? माझ्या मते 8 ते 10 चमचे छोटे टीस्पून तूप हे पोटात गेलंच पाहिजे. सकाळी तुम्हाला जेवणापूर्वी तुम्ही 4 चमचे घ्या. आणि रात्री पोट रिपेअरिंगचं काम करणार आहे. तुम्ही तर 7 वाजता आधीच जेवलात, आता पोट एकदम तयार आहे, म्हणजे आपलं लिव्हर एकदम काम करायला तयार आहे. तर पूर्वीचे लोक दुधामध्ये हळद टाकून प्यायचे, बेस्ट. हळद महत्त्वाची. मी दुधाविरुद्ध आहे, कारण माझ्या मते माझा अभ्यास असं सांगतो की आईच्या दुधाशिवाय कोणतंच दूध आपल्याला फायदेशीर नाही आहे. पण तो विषय वेगळा आहे, त्याचं आपलं बघूया नंतर. मी काय करतो, 4 चमचे तूप घेतो, त्या तुपामध्ये अर्धा चमचा हळद टाकतो, पाव चमचा काळी मिरी टाकतो, कारण काळी मिरी हळदीला ॲब्झॉर्ब करायला मदत करते. त्याला मिक्स करून पिऊन टाकलं. ह्यामुळे रात्रभर बॉडी रिपेअरिंगला एवढी मदत होणार, तुम्हाला पोट साफ करायला, ते आपलं खाल्लेलं पुढे 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 सरकायला पण एवढी मदत होणार की तुम्ही सकाळी म्हणाल क्या मजा आ गया. म्हणजे पोट साफ, म्हणजे सगळं साफ. पोट साफ तर ते तुमचं हॅपी केमिकल आलं. हॅपी केमिकलने मेंदूला सांगितलं क्या बात आहे, क्या बेस्ट दिन गया आज का, क्या रात गया मस्त, आज पेट तो साफ आहे. चांगले विचार, चांगले आचार, चांगले आचार तुम्हाला चांगल्या आयडियाज येणार. तुम्ही अभ्यासामध्ये, तुमच्या हेल्थमध्ये, तुमच्या पैसे कमवण्यामध्ये, नोकरीमध्ये, सगळीकडे यश यश यश. चिडचिडापणा बंद. जालिम उपाय पोट साफ ठेवणे, त्यामुळे झोप चांगली येणे आणि त्यामुळे तुम्ही आयुष्यात यशस्वी होणे. तर माझा हा एकच निरोप आहे की प्लीज संध्याकाळनंतर जेवू नका. काय जेवतं, आपल्या मनुष्याला काय जेवायला चावल्यावर त्यातून पाणी आलं पाहिजे, असं काहीतरी जेवा. आणि मी सांगितलं म्हणून नाही, तुमच्या डॉक्टर सल्ला घेतल्याशिवाय काहीच करू नका. आणि तूप माझ्या मते खूप महत्त्वाचं आहे. आणि ही पुस्तकं तर मी आता तुम्हाला अजून उघडले पण नाही आहेत. म्हणजे हे पुस्तक तर मी काल ॲमेझॉनवर आलं आहे, माइंड अँड गट कलेक्शन, म्हणजे आपल्या डोक्याचं आणि पोटाचं कनेक्शन काय. आता हे पुस्तक कवर पण नाही मी फाडलं आहे, ह्यातलं नॉलेज पण मी पुढच्या व्हिडिओत टाकेन. त्यानंतर आपलं पोट आपल्या हातात, हे एक प्रसिद्ध डॉक्टर आहेत नितीन जोशी, त्यांचं एक पुस्तक वाचायचं बाकी आहे. तसे तुम्हाला काही खर्च करायची गरज नाही, का पुस्तक वाचत बसायची गरज नाही. माझा चॅनल फॉलो करा, प्रत्येक गोष्टीचं परफेक्ट उत्तर द्यायचा मी प्रयत्न करतो. आणि आपल्या पोटाची काळजी पहिली घ्या, आयुष्याची काळजी ॲटोमॅटिक होईल. पोट शांत, डोकं शांत, विचार शांत, चांगले आचार, चांगले निर्णय, चांगले आयडियाज आणि सुखी जीवन, समृद्ध जीवन. धन्यवाद.